आशीर्वचन द्या की. आशीर्वचन द्यायचं तुमचं आपण. तुम्ही सांगितलं. आशीर्वचन. भगवंत आपल्या सगळ्यांच्याच भक्तांच्या ठिकाणी प्रगट आहे. प्रगट आहे तो आता, प्रगट आहे. आशीर्वाद तो देतोयच. कारण स्वानंद सत्संग मंडळानं हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि यायचं जायचं तब्येत हे सगळं आता असं असायचं त्याचा काय प्रश्न नाही. पण त्याला तो सोडत नाही एवढं गच्च. त्यानं सोडलं तर चालतंय पण तो सोडत नाही तुम्हाला एवढं लक्षात ठेवा. अरे असं कसं काही आहे? खरं आहे, खरं आहे. भक्त जो भक्त आहे, भक्त तो विभक्त कधीच नाही. आणि जो विभक्त कधी नाही तो भक्त देवाला आवडतो. देवाच्या आवडीचं काय आहे तर भक्तांचं जीवन. भक्तांचं जीवन काय असतं, कसं असतं, भक्त कसे असतात. भक्त ऐंशे जाणा जे देही उदास गेले आशापाश निवारो. भगवंत त्यांचं सगळं करतो. काय द्यायचं आहे, काय नाही द्यायचं आहे, काय आणायचं आहे, काय आणायचं नाही, सगळं 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 सगळ्यांचं सगळं सगळ्यांचंच करतो. मग तुझं करणार नाही असं काय आहे काय? सगळ्याच जीवांचा असा करीतो सामा तुझं मोकलील ऐंशे नाही. म्हणून आवडीने भावे हरी नाम घेशी तरी तुझी चिंता त्याशी सर्व आहे. नको खेद करू कोण त्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत आहे. सकळ जीवांचा करीतो सांभाळ तुला काय सोडणार आहे काय रे? सोडणार नाही आहे. हा विश्वास. मी सोडलं तर चालतंय पण तो सोडत नाही तुम्हाला एवढं कसं आहे? मग जो तो सोडत नसेल तर त्याच्या ठिकाणी कोण राहतोय? तोच राहतोय. मालक ब्रह्मांडाचा त्याच्या ठिकाणी राहतोय. हे संतांचं जीवन आहे. हे संत जीवन सद्गुरूंच्या कृपेनं आपल्या अंतःकरणामध्ये स्थिर होत असतं. त्यांनीच कृपा करावी लागते. त्यांच्या कृपेशिवाय मात्र नाही. त्यांची कृपा नाही असं कुणावर नाही, सगळ्यांच्यावर आहे. पण जो जो करीन तयाचे त्याचं स्मरण जे जे करतात, जे त्याचं नाम घेतात, आठवतात, तो सगळ्यांच्या ठिकाणी असणारा परमात्मा त्याचं सहजपणानं वर्तन करतो. मग सकळ जीवांचा करीतो सांभाळ असं जर असेल तर मग मी चिंता कशाला करायची? माझ्या ठिकाणी चिंतेचं काय कारण आहे? आता माझी चिंता तूच नारायण, रुक्मिणी रमा पांडुरंगा. म्हणजे त्याच्यावर सोपवता आलं पाहिजे. अजून करतेपणा माझ्यात जर असेल तर मग करतच राहा. मग नाहीत. मग हाक मारलाच ये 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 नाही. हाक मारली, द्रौपदीने हाक मारली, सगळेजण कोणतरी सांभाळ करतील, येतील मग तिला. पूर्णपणे हाक नाही, कोणतरी करतील, मदत करतील, कोण नाही. ज्या आता काही नाही असं ज्यावेळेला मोकळी झाली त्याच वेळेला हे त्या वेळेला घडलं. अजून सुद्धा घडतंय, घडत नाही असं नाही समजू नका. तुमची लाच त्याला नक्की आहे, पण तुमची लाच त्याच्याकडे गेली तर. आता माझी चिंता तुझ नारायणा, तुझ्याशिवाय तर कोण नाही असा अंतःकरणाचा भाव त्याच्याच कृपेनं त्याने दिला तर तो सिद्ध होतो. तोपर्यंत नाही. अजून माझा भाव आहे नाही, त्याचा भाव आहे. त्याचा भाव आहे. भाव देणारा मालक तो आहे. आम्हाला भाव पाहिजे. भाव पाहिजे ना मग संतांना शरण जावं. भाव पाहिजे असेल तर संतांना शरण जावा. प्रभुराज माझा स्वामी गुरुराव देतो मज भाव शुद्ध भूमी. शुद्ध भूमी करी ज्ञान बीज पेरी अद्वैत हे धरी मी तू नाही. मग माझं तुझं काही नाही देवाला किंवा माझाच. आम्ही म्हणतो देव माझा, तुकोबाराय म्हटले देव माझा.
देवानी म्हटलं पाहिजे हा माझा, तुकोबा माझा असं म्हणायला पाहिजे देवानी. मग तुकोबारायांनी स्वतःचं स्व पण ज्या वेळेला पूर्णपणानं त्यांच्या चरणावर सोपवलं त्यावेळेला हा देव माझा, मी देवाचा, मी आहे पण देवाचा आहे, माझा नाही. मी आता माझा नाही आणि नाही मी माझा, सर्वाठाई गुरु राजा. ही अवस्था सद्गुरूंच्या कृपेने येते. अनन्य भावानं शरणांगती सद्गुरूच्या चरणावर जायची आहे. अनन्य भाव याचा अर्थ त्याच्याशिवाय दुसरा भाव नाही. हा भाव तोच देव, भाव तोच देव, ये अर्थी संदेह धरू नका. भावे भक्ती बळे, भावे देव मिळे, निज भावे सोहळे आनंदाचे. एका जनार्दनी भावाची आवडी, मनोरथ कोडी पुरवी तसे. सगळं पुरवतो, काय पुरवत नाही असं नाही आहे. माऊली आहे जगाची, माऊली आहे जगाची माऊली. त्याच्या चरणावर लीन होऊन, लीन झाले म्हणजे काही नाही, काय लीन झाले म्हणजे त्याचं स्वरूपच वेगळं नाहीच आहे. ही संतांची कृपा. संतांची कृपा म्हणजे आणखीन काय असते संतांची कृपा? संत म्हणजे कोण बाबा? अरे तुझं स्वरूपच संत स्वस्वरूप आहे. तू संत स्वरूपच आहे, आत्मस्वरूपच आहे आणि देहस्वरूपानं तोच नटलेला आहे, तोच परमात्माचा आहे, तोच नाही, वेगळा नाही. असा भाव अंतकरणामध्ये त्याच्या कृपेनं सिद्ध व्हावा. आशीर्वचनाचा विषय माऊलीने दिलेला आहे. माऊली ह्या जगामध्ये असणारे महान संत. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझिया सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कदा काळी, ही 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 संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकाशे. नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्यामुखी निदान पांडुरंग. हे स्मरण. अकल्प आयुष्य, आयुष्य देहाला आहे बरं का, मला नाही आहे म्हणले. आयुष्य देहाला आहे. किती वर्ष ठेवायचं, काय ठेवायचं, मालकाच्या ताब्यात पाहिजे, ठेवणं तर चालतं झालं. तुझंच आहे, काय संबंध आमचा, काय मालक आहे आम्ही ह्याचा? देहकाळाचे धन कुबेराचे, काय तुझं काही नाही आहे बाबा. पण काही नाही पण माझं म्हणतो ना, पण माझं मन, पण त्याला न विसरता माझं मन, मन माझं म्हणू नको असं नाही. मन आलं ना, मन माझं, पण त्याला न विसरता माझं मन, कारण तोच आहे या ठिकाणी. मग सगळ्यांचा व्यवहार हा सगळ्या त्या पद्धतीनं संतांचा हा आशीर्वाद ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी म्हणून निमंत्रण पाहिजेच असं काही नाही आहे बरं का महाराज. निमंत्रण असावं का नसावं हा विषयच नाही आहे. कानावर आलं, देवाने नेलं तर जावावं. आता इथं कोण आणलंय हो? त्याचं त्यानं सगळं केलं. काय केलंय? काही नाही. गाडी पाठवून देतो म्हणाले. हे बघा, 12च्या आत काय आवरत नाही आहे. हे सगळे गमतीचा खेळ आहे. कारण त्या आवरायचं काम देवाकडे दिलेलं असल्यामुळं मालक कसं आवरेल तसं त्या पद्धतीनं. मग त्याप्रमाणे हे बोलवायला 12च्या आले ते 12 वाजता. मग ते जरा सगळ्या चहा घ्यायला निघायचं असा विषय झाला. त्याप्रमाणे देवाने आणलेला आहे. हे जीवनाची गुरु नाम, माझे जीवनाची गुरु नाम. नामचे आश्रम नाम वेदा, नामची नित्य नेम, माझे जीवनाची गुरु नाम. नामची रंजन नाम निरंजन, नामची दत्त प्रेम, माझे जीवनचे गुरु नाम. हे जीवन सद्गुरु नामानं भरलेलं आहे. हे सगळे मायबाप संत आजी सोहणी याचा दिवस, दृष्टी देखिले संताज. जीवा सुख थोर झाले, माझे माहेर भेटले हो. जीवा सुख थोर झाले, माझे माहेर भेटले. अवघा निरसला असीन संत चरण देखता. हे संतांचं चरण जे अखंड आहेत, सद्गुरूंच्या बोधातनं कायम स्थिर आहेत, त्या सद्गुरूंच्या चरणावर आपण सगळ्यांनी
अनन्य भावानं शरणांगती लीन व्हावं आणि ती बुद्धी, तो विचार, तो भाव सद्गुरूने सगळ्यांना मिळावा, द्यावा, असा सगळ्यांचा भाव आहे. तो भाव, त्या भावाप्रमाणे भगवंत करतो. फक्त लीन होऊन राहावा. फक्त करतेपणा मालक तो आहे, करून घेतो हा भाव ठेवून आपण इथं थांबायचं आहे.